नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, टोमॅटो, शेपू आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 19 क्विंटलने वाढून 867 क्विंटल झाली होती. सरासरी दर 5 रुपयांनी वाढून 7,270 रुपये प्रति क्विंटल होता. तर नागपूर बाजारात पांढऱ्या सोयाबीनची आवक 150 क्विंटलने वाढून 181 क्विंटल झाली होती. तर सरासरी दर 133 रुपयांनी घटून 6,987 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच तुळजापूर बाजारात सोयाबीनची आवक 79 क्विंटलने वाढून 139 क्विंटलवर पोहोचली होती. मात्र सरासरी दर 6,490 रुपयांवरून आज 7,100 रुपये प्रति क्विंटलवरती आले होते. आज राज्यातील अकोला बाजारात लोकल हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 39 क्विंटलने घटून 403 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 85 रुपयांनी घसरून 5,995 रुपये प्रति क्विंटलवरती आले होते. दुसरीकडे नागपूर बाजारात आवक 123 क्विंटलने घटून 177 क्विंटल झाली. तर सरासरी दर 42 रुपयांनी घटून 6,082 रुपये प्रति क्विंटलवरती आले होते. तर मूर्तिजापूर बाजारात आवक 150 क्विंटलने घटून 150 क्विंटलवरतीच होती. तर सरासरी दर अवघ्या 10 रुपयांनी वाढून 6,075 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचले होते. नागपूर बाजारात लोकल टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत 100 क्विंटलने घटून आज 900 क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दर 350 रुपयांनी घसरून 1,525 रुपये प्रति क्विंटलवरती आले होते. पनवेल बाजारात नंबर 1 टोमॅटोची आवक 15 क्विंटलने घटून 745 क्विंटल झाली होती. तर सरासरी दर 500 रुपयांनी वाढून 3,250 रुपये प्रति क्विंटलवरतीच होते. तसेच खेड चाकण बाजारात हीच आवक 19 क्विंटलने घटून 309 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 1,500 रुपयांवरती टिकून होते. खेड चाकण बाजारातील शेपूची आवक कालच्या तुलनेत 986 नगांनी घटून 2,594 नगांवर आली होती. मात्र सरासरी दरात शेकड्याला 200 रुपयांची वाढ होऊन तो 1,200 रुपये प्रति शेकडा झाला. दुसरीकडे पुणे पिंपरी बाजारात शेपूची आवक कालच्या तुलनेत 700 नगांनी वाढून 1,450 नगांवर पोहोचली होती. मात्र सरासरी दर प्रति नग 1 रुपयाने घसरून आज 8 रुपये पाहायला मिळाला. मुंबई फ्रूट मार्केटमध्ये मोसंबीची आवक कालच्या तुलनेत 225 क्विंटलने घटून आज 440 क्विंटल झाली होती. सरासरी दर 500 रुपयांनी घटून 3,500 रुपये प्रति क्विंटलवरती आले होते. दुसरीकडेच म्हणजेच नागपूर बाजारात मोसंबीची आवक 74 क्विंटलने वाढून 240 क्विंटल झाली. मात्र सरासरी दर 1,575 रुपयांवर कायम राहिल्याने येथील बाजारात स्थिरता होती. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.